ठरलं तर मग 8 मेच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. संतोष आता स्वतःचा गुन्हा कबूल करण्यासाठी तयार झालेला असतो, तर पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन, चैतन्य आणि संतोष लांडगे तिथे त्याच्या सर्व समोर बसलेले असतात. तर चैतन्य मोबाईल रेकॉर्डिंग सुरू करतो. चैतन्य संतोषला म्हणतो, तू तुझा गुन्हा आता कबूल कर, कारण हीच ते वेळ आहे तुला निर्दोष सिद्ध करण्याची. तर संतोष घडलेला सर्व काही भूतकाळ सर्वांसमोर सांगतो. संतोष सर्वांना म्हणतो, शांताबाई बऱ्याच दिवसानंतर घरी परतल्यामुळे मी त्यांना भेटण्यासाठी गेलो, पण त्याच वेळेला माझ्या आधीच प्रिया मॅडम आलेली होती आणि प्रिया मॅडमनी माझ्यासमोर शांताबाईंचा खून केला आणि मी ते पाहून खूप घाबरलो. पण मला तिने धमकी दिली, जर हे कुणाला सांगितले तर मी तुला जिवंत सोडणार नाही. मला माझ्या जीवाची पर्वा नव्हती, पण तिने सोबतच मला पैशाची पण लालच दाखवली. तुझ्या बायकोचं ऑपरेशन मी करेल ती असं म्हटली आणि मी माझ्या बायकोच्या खातर, माझ्या प्रेमाखातर मी तो गुन्हा स्वतःच्या अंगावरती कबूल केला आणि तो गुन्हा माझ्या अंगावरती घेतला. पण मला या सर्व पापामधून मुक्त व्हायचं आहे, कारण जी गोष्ट मी केलीच नाही, मला खोट्या व्यक्तीला साथ द्यायची नाही, त्यामुळे मी हे सर्व काही माझ्या बायकोच्या प्रेमामुळे आणि तिच्या ऑपरेशनमुळे हा गुन्हा मी स्वतःच्या अंगावरती घेतला आहे आणि या गोष्टीचा मला खूप पश्चाताप होत आहे. तर अर्जुन, चैतन्य आणि कॉन्स्टेबल खूप खुश होतात. त्यावर अर्जुन संतोषला म्हणतो, काळजी करू नकोस, ज्याला हा गुन्हा सांगायचा आहे ना, ती व्यक्ती इथेच आलेली आहे. तर तिथे संतोष लांडगेची बायकोसुद्धा आलेली असते आणि ते पाहून संतोष अतिशय खुश होतो. त्यावर त्याची बायको संतोषला म्हणते, हे सर्व काही आम्ही नाटक केले होते, कारण मला खात्री होती तुम्ही इतका मोठा गुन्हा करू शकत नाही आणि माझ्या ऑपरेशनसाठीच तुम्ही हा गुन्हा कबूल केला असेल. मी सरांना आधीच सांगितले होते आणि माझं ऑपरेशन सायलीताई आणि अर्जुन दादा त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये, त्यांच्या ट्रस्टमध्ये माझं ऑपरेशन करणार आहेत. तर संतोष अतिशय खुश होतो आणि शेवटी आता त्यांनी प्रियाच्या विरोधात खूप मोठा पुरावा तिला जेलमध्ये घालण्यासाठी तयार झालेला असतो. असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.